नमस्कार. आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्र म्हणजे दुर्गेचा उत्सव. 9 रूपं धारण केलेल्या आणि विविध शस्त्र आणि अस्त्र बाळगलेल्या दुर्गेचा उत्सव. मला असं वाटतं, की दुर्गेची रूपं ही काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतात आणि प्रत्येक स्त्रीमध्येच मला दुर्गेचं एक रूप दिसत आलेलं आहे. कारण प्रत्येक स्त्रीची जी स्वभाव विशेष हीच तिची शस्त्र आणि अस्त्र आहेत, असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. जसं मृदू स्वभाव, कोमलता, सहनशीलता, खंबीरपणा, धोरणीपणा, दूरदृष्टीपणा ही तिची शस्त्र आणि अस्त्र वाटतात मला. आणि प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात जी भूमिका पार पाडत असते, माता, भगिनी, कन्या, पत्नी म्हणून, ही तिची विविध अशी दुर्गेची रूपच आहेत, असं नेहमी मला भासत आलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या मोरपंख या ब्लॉगवर यावर्षीपासून या दुर्गेच्या विविध रूपांबद्दल लिहायला सुरुवात केलेली आहे आणि ती रूपं म्हणजे पुराणातील आपल्या विविध स्त्री व्यक्तिरेखा आहेत. तर मला असं वाटतं, की आपण नक्कीच या माझ्या ब्लॉगला एकदा भेट द्या, ज्याची लिंक मी या चॅनलच्या खाली दिलेली आहे आणि आपलं मत नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आणि आज आपल्या इथे आपल्याशी संवाद साधण्याकरता सौभाग्यताई सुदामे उपस्थित आहेत, की ज्या आजच्या बदलत्या काळातील दुर्गा या विषयावरती आपलं मत आपल्याशी संवाद करून साधणार आहेत. ऐकूया भारतीताई सुदामे यांना. नमस्कार. नमस्कार. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, देवीचं नवरात्र, घटस्थापना आणि एक सुरेख उत्सव ज्याचं नाव दुर्गोत्सव आहे. दुर्गा देवी ही आपल्या मनात असलेली शौर्याची प्रतिमूर्ती. दुर्गा ही रणरागिणी. दुर्गा ही रिपुदल वारिणी. दुर्गा ही दुष्ट नष्ट करणारी सुष्ट शक्ती. ती दशभुजा आहे, अष्टभुजा आहे. म्हणजे कोण आहे आणि ती कशी आहे? खरंच ती दिसते, डोळ्यांना दिसते, की आपण तिचं रूप कल्पना केलेलं आहे? एक कल्पनेला सुरेखचं रूप देवीचं, दुर्गेचं आज आपण हे रूप कोणतं आहे? जे जे काही वाईट असेल ते ते नष्ट करणार रूप आहे. जे जे चांगलं असेल ते निर्माण करणार रूप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे उत्तम आहे ते घडवून आणणारं रूप आहे. म्हणून तिची आरती जी आहे, सुरुवातीचे शब्द आहे दुर्गे दुर्घट भारी. दुर्गा ही दुर्घट आहे. दुर्घट म्हणजे काय? की ज्या घटना घडणं खूप अवघड आहे, कठीण आहे, त्याला म्हणायचं दुर्घट. ज्या घटना घडणं कठीण आहे ते दुर्घट. मग हे दुर्घट घडवून आणणारी ती दुर्गा म्हणजे कोण? म्हणजे शक्ती. एक महत्वाची शक्ती जे काहीतरी घडवून आणते. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याचं सामर्थ्य असलेली शक्ती म्हणजे दुर्गा. आणि ती आपल्यात आहे, प्रत्येकीत आहे. आजची दुर्गा जर कल्पायची असेल तर असंख्य अशा अशक्य गोष्टी जी शक्य करू शकेल अशी व्यक्ती कल्पायला हवी. आपल्या जवळ त्या दुर्गेचं रूप आहे, महिषासुरमर्दिनीचं रूप आहे. ते त्या काळातलं आहे ज्या काळामध्ये तिच्या त्या रूपाची आवश्यकता होती. असुरांनी उच्छाद मांडलेला होता आणि अशा वेळेला सर्वसामान्य लोकांना त्यांच्या त्या संकटातून सोडवण्यासाठी त्रिशूळ घेऊन, वाघाचं वाहन करून, सुरेख मुकुट घालून सुद्धा मुंडमाला जिने धारण केलेले आहेत, जिच्या डोळ्यामध्ये तेज आहे, तेजापेक्षा जास्त अंगार आहे आणि
जिच्या हातामध्ये सर्व हातांमध्ये शस्त्र आहेत अशी दुर्गा. आजही दुर्गेची गरज आहे. पण आजची दुर्गा कशी आहे? महिषासूर नाही आहे, शुंभ निकुंभ राष्ट्रात नाही. मग कोण आहे? नाहीच आहेत का राक्षस? आहेत ना, राक्षस आहेत. एक अत्यंत दोन मोठे राक्षस आहेत समाजात पसरलेले, त्यांना विळखा घालून बसलेले, त्यांना नष्ट करू बघणारे. पण त्या राक्षसांचा वध करायला आजच्या दुर्गेने सज्ज व्हायचं आहे. आणि ते राक्षस जे आहेत त्यांची नावं आहेत. एकाचं नाव आहे भ्रष्टाचार आणि दुसऱ्याचं नाव आहे दुराचार. आज दुर्गेला हे दोन राक्षस नष्ट करतात. आता या दोन राक्षसांना नष्ट करण्यासाठी तिच्या हाती जर शस्त्र कोणतं हवं असेल तर ते एकच आहे, आणि ते म्हणजे सदाचार. भ्रष्टाचार आणि दुराचार नष्ट करण्यासाठी सदाचार आणणं, त्या सदाचाराच्या साह्याने त्या गोष्टी नष्ट करणं, हे करणारी आजची दुर्गा असेल. आजच्या दुर्गेजवळ म्हणजेच आजच्या स्त्रीजवळ हे सामर्थ्य असायला हवं. छोट्या छोट्या गोष्टींमधनं या गोष्टी घडू शकतात. अनेक गोष्टी अशा पसरलेल्या आहेत, डोळ्यासमोर दिसतात आहे. भौतिकतेच्या आणि चंगळवादाच्या विळख्यामध्ये आपला समाज गेलेला आहे. आजच्या दुर्गेचा दुसरा गुण कोणता असायला हवा तर तो येणाऱ्या पिढीला या अजगराच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा. ह्या केवढ्या तरी मोठ्या संकटाला आज आपल्याला सामोरं जायचं. अनेक सामाजिक दुर्घटना पण घडतात, आणि त्या सामाजिक दुर्घटना घडवून आणणारे जे तरुण तरुणी आहेत ते याच दुर्गेच्या पोटी जन्म घेतलेले. आता तिला तिचं शस्त्र घ्यायचं, आणि ते शस्त्र तिच्याजवळ आहे, ते म्हणजे तिचं मातृत्व. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. मातेच्या रूपात स्थित असलेली ही देवी आपल्या पुत्रांना, आई असताना मुलांना, शिक्षिका असताना विद्यार्थ्यांना, आणि गृहिणी असताना आसपासच्या तरुण तरुणींना याच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम ही दुर्गा करू शकते. ते कार्य करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये असायला पाहिजे. हा तिचा दुसरा गुण आहे. पुढच्या पिढीला सुसंस्कारित करणं हे आजच्या दुर्गेचं दुसरं शस्त्र आहे. सदाचाराबरोबरच सुसंस्कार हे तिच्या हातातलं दुसरं शस्त्र आहे. कितीतरी शस्त्र तिच्या हातात आहे. प्रत्येक शस्त्र आपण परजून पाहिलं तर त्याची वेगळी धार आपल्या लक्षात येते. या शस्त्रांना धार आहे. तिच्यातला प्रत्येक गुण हे तिचं शस्त्र आहे. तिच्यातला संयम हा तिचं शस्त्र आहे. तिच्यातली कर्तव्यनिष्ठा हे तिचं शस्त्र आहे. तिच्यातली बुद्धिमत्ता हे तिचं शस्त्र आहे. आणि तिच्यामध्ये असणारी गुणग्राहकता हे तिचं फार मोठं शस्त्र आहे. आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये जे अनेकविध सुप्त गुण आहेत ते सर्व शोधून काढून त्या गुणांच्या साहाय्याने त्या गुणांचा, सद्गुणांचा, चांगल्याचा विकास करून आपल्या येणाऱ्या पिढीला बलवान करण्याचं सामर्थ्य या दुर्गेमध्ये. कबीरांनी एका ठिकाणी म्हटलंय, सवय सहाय्यक सबलके कोण निबल सहाय्य. सवय सहाय्यक सबलके कोण निबल सहाय्य म्हणजे काय की सगळे जण बलवानाला मदत करतात, निर्बलाला, दुबळ्याला मदत करायला कोणी जात नाही. पवन जगावत आग को दीपही देत बुझाय. सवय सहाय्यक सबलके कोण निबल सहाय. पवन जगावत आग को दीपही देत बुझाय. एखाद्या ठिकाणी आग भडकली असेल तर वारा ती आणखी भडकवतो. बलवान आहे ना, ती जास्त मोठी आग आहे म्हणून तो आणखी भडकवतो. या उलट देवासमोर तवत असलेला नंदादी तो मात्र वारा विजावून टाकतो, कारण ती छोटीशी ज्योत दुबळी.
म्हणून बलवान असणं आवश्यक. सृष्टीचा हा जो नियम आहे हाच नियम सर्व मानवांचा आहे. अर्थात हे बलवान असणं कसं आहे? नुसतं शक्तीने बलवान असणं, नुसतं सत्तेने बलवान असणं, नुसतं पैशाने बलवान असणं, हे बलवान असणं नाही आहे. ही धुंदी आहे. ती धुंदी नको. बल पाहिजे ते आत्म्याचं बल पाहिजे, आपल्या श्रेष्ठ होण्याचं बल पाहिजे, आपलं स्वतःच्या इच्छाशक्तीचं बल पाहिजे. या सगळ्या बलांनी जी बलवान असेल, शक्तिमान असेल, ती खरी आजची दुर्गा. आणि मग सहज म्हणता येईल की या सगळ्यांमध्ये ही शक्ती स्थित आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. नमो नमः. धन्यवाद.